तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पावसाच्या स्थितीवर लक्ष आहे। मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयामध्ये जाऊन आढावा घेतलेला आहे। राज्यातील पूरग्रस्त भागाचा देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतला। विविध जिल्हाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांनी संवाद देखील साधलेला आहे आणि काही महत्त्वाच्या सूचना देखील स्थानिक प्रशासनाला त्यांनी केलेल्या आहेत। तर राज्यातील संपूर्ण पावसाच्या स्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आहे। विविध भागांमध्ये पुन्हा अतिवृष्टी होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत। विशेषतः जवळपास 15-16 जिल्हे असे आहेत की त्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि म्हणून अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढची देखील व्यवस्था जी आहे ती योग्य प्रकारे व्हावी या दृष्टीने आपला प्रयत्न चाललेला आहे। कोकण विभाग जो आहे या कोकण विभागामध्ये जास्तीत जास्त रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। विशेषतः आता जगबुडी असेल, आंबा असेल, कुंडलिका असेल यांनी इशारा पातळीपर्यंत आता हे पोहोचलेले आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी आपण अधिक लक्ष देतोय। मागच्या काही वर्षांपासून वशिष्ठीमुळे चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे पूर येतो, तर वशिष्ठीच्याही पातळीवर त्या ठिकाणी नजर ठेवलेली आहे आणि आवश्यकता पडली तर ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याचं प्लॅनिंग देखील करायला आपण सांगितलेलं आहे। नांदेड सारख्या ठिकाणी तर ढगफुटी झालेली आहे आणि म्हणून तिथे बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। एनडीआरएफ आहे, एसडीआरएफ आहेत, स्थानिक यंत्रणा आहेत, त्या अतिशय वेगाने त्या ठिकाणी काम करत आहेत। काही गावामध्ये काही लोक अडकलेली होती, त्यांनाही बाहेर काढण्यात आले आहेत। 4-5 लोक 5 लोक जवळपास बेपत्ता आहेत, अजून नक्की सांगता येत नाहीत, त्या घरामध्ये का तिथपर्यंत जाता येत नाही आणि म्हणून त्यांचे शोधकार्य सुरू आहे। त्याचबरोबर जनावरं जी आहेत, बकऱ्या असतील, गायी असतील, जवळपास 200-250च्या वर ही पावसामध्ये वाहून गेलेली आहेत आणि नांदेडमध्ये सगळे आम्ही लक्ष ठेवून आहोत। काही झालं तरी शासनातर्फे आम्ही सर्व अलर्ट मोडवर आहोत। सगळ्या आमच्या टीम ज्या आहेत त्या ठिकाणी तयार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।